हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। ठाकरे गटातील मोठा नेता भाजपात जाणार असल्याची चर्चा। मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, पक्ष सोडणार नाही। भाजप प्रवेशांच्या चर्चांना अंबादास दानवेंकडून पूर्णविराम। दानवेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। येत्या काळात काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांसह इतर पक्षातीलही खूप लोक भाजपात येणार, वाट पहा। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक वक्तव्य। उद्यापासून महायुतीत महाभरती। लोकसभेचा निकाल लागल्यावर पवार गटातून अनेक लोक आमच्याकडे येणार, बाबा आत्राम यांचा दावा। निलेश लंके आपले नगरचे उमेदवार, हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। अनेक आमदार आमच्या संपर्कात, रोहित पवारांचं वक्तव्य। अमरावती लोकसभा निवडणुकीतून शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची माघार। अडसूळ प्रहारच्या दिनेश बुब यांना पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती। शिंदे गटाचे हेमंत गोडसे नाशिकमधून लोकसभा लढण्यास इच्छुक। काळाराम मंदिरात दर्शन घेत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात, मात्र अद्याप महायुतीकडून उमेदवार घोषित नाही। ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। सुभाष देसाई, संजय राऊत, आनंद गीतेंसह चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश। शिंदे फडणवीसांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची आज इंदापुरात कार्यकर्त्यांसोबत बैठक। कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर शिवतारे निर्णय जाहीर करणार। हिंगोलीत हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर होताच भाजपात नाराजीचा सूर। उमेदवार निवडताना कार्यकर्त्यांचा विचार करा, अन्यथा सगळीकडे स्फोट होईल। माजी खासदार शिवाजीराव मानेंचा निशाणा। नागपुरात नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथ से घर चलो अभियान। 2088 बूथवर भाजपाकडून अभियान सुरू। नागपुरात गडकरींच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात। महाविकास आघाडीचे अमरावतीतील उमेदवार बळवंत वानखडे आज अर्ज भरणार। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित राहणार। रामटेकमधून किशोर गजभिये अपक्ष लढणार। रामटेकमधून शंकर चहांदे वंचितचे अधिकृत उमेदवार। गजभियेंनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसकडून दबाव। पवार गटाच्या उमेदवारांची यादी आज 4 वाजता जाहीर होणार। मुंबईतील कार्यालयातून उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार। वसंत मोरे मनोज जरांगेंना भेटणार, पाठिंबा देण्याची मागणी करणार। वसंत मोरे पुणे लोकसभा लढण्यास इच्छुक। गोविंदांना दाऊदच्या पैशांनी निवडणूक लढवली होती, मी माझ्या पुस्तकात लिहिलंय, पण कुणी चॅलेंज करायला आलं नाही। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिलला मुंबई दौऱ्यावर। आरबीआयच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। सातारातील वाईमध्ये बगाड यात्रेचा उत्साह। राज्यभरातून लाखो भाविक बगाड यात्रेला बावधनमध्ये उपस्थित। सोलापूर, नंदुरबार, अमरावतीत आणि नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी। पिकांचं नुकसान। अमरावतीतील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित। आयपीएलमध्ये आज लखनौ आणि पंजाबची लढत। संध्याकाळी 7:30 वाजता लखनौच्या एकाना स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।